नमस्कार। आम्ही सध्या आसात सरमळी ज्या वाठारान आमचे श्री माऊली मंदिर आसा आणि त्या मंदिराच्या सायटीक एक बऱ्यापैकी आपली पारंपारिक पद्धतीची झर म्हणतात तेका झर आसा। धबधबोय बरो व्हांवता आणि ह्या धबधब्याचेर काही भुरगीं आतांय म्हणा की पावसाळो सुरू जाल्या उपरांत मोठो पावसाळो जाल्या उपरांत हो धबधबो व्हड्या प्रमाणात व्हांवतात आणि त्या वाठारान व्हड्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक जर खंय आसात तर ते येतात आणि पर्यटनाचो पावसाळी पर्यटनाचो आनंद घेत असतात। सरकार जायत्या वाठारात पर्यटनाच्या नावाचेर विकास करता आणि मागीर ताचो विकास खंय पावता हे खबर ना, पूण हो निसर्ग संपन्न असो परिसर आसा त्या परिसराचो जर विकास करत असताना जो वाठार आसा तो तसोच दवरून जर हांगर आणि एक वेगळ्या पद्धतीने प्रगती केली तर काही पर्यटक येऊन मागीर ते सरभोवतणी जी दुकानां आसात किंवा हेर आस्थापना आसा तांकांय थोड्या प्रमाणात धंदो जाव येता। तशा पद्धतीने जर सरकारान विचार केलो आणि महाजनांची भेट घेऊन तांच्याकडे चर्चा करून एखाद्या वेळार जर जागा उपलब्ध झाली तर पर्यटनाचो विस्तार करत असताना हो जो धबधबो आसा किंवा ही झर पारंपारिक झर आसा ती तशीच दवरून इतर परिसराचो विकास करत असताना स्थानिकांक आणि पालिकेकूय विश्वासान घेऊन एखादो जर प्रकल्प हाडलो आणि त्या पद्धतीन जर विकास केलो जाल्यार हांगर एक वेगळ्या पद्धतीचे वातावरण तयार जाव येता। तशा पद्धतीचे सरकारान काम करचे अशें ह्या माध्यमांतल्यान आमी सरकारा कडेन विनंती करता।